नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भुंगेऱ्याचं नियंत्रण कसं करायचं ते पाहिलं. त्यामुळे प्रकाश सापळे वापरायचे हे तर आपल्याला समजलंच असेल. पण हे प्रकाश सापळे आपल्याला घरी सुद्धा बनवता येतात आणि त्यासाठी लागणारा खर्चही कमी करता येतो. पण कसे करायचे हे सापळे तयार आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, शिवाय ते बनवल्यावर शेतात कुठे लावायचे याबद्दल परभणीच्या कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षणाचे विषय विशेषज्ञ डॉक्टर अमोल काकडे यांनी माहिती दिली आहे. हीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रकाश सापळा कसा बनवायचा हे पाहण्याआधी त्याचा फायदा काय आहे आणि तो काम कसं करतो हे समजून घेऊयात. हुमणीचे भुंगेरे उन्हाळ्यात वळवाच्या पावसानंतर बाहेर पडतात आणि संध्याकाळच्या वेळेला बाभूळ, कडुनिंब यांसारख्या झाडांवर पानं खायला बसतात. तेव्हा जर आपण त्याला नियंत्रणात आणलं तर नंतर येणारं संकट टाळता येतं. त्यामुळे रात्रीच्या वेळेला जर आपण प्रकाश सापळा लावला तर भुंगेरे प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि सापळ्यात अडकून मरतात. या सापळ्यामुळे काय होतं तर रासायनिक फवारणीची गरज कमी पडते, कमी खर्चात भुंगेऱ्यांचं चांगलं नियंत्रण होतं. असा उपयुक्त असलेला सापळा बनवण्यासाठी आपल्याला फक्त 3 गोष्टी लागतात. त्या म्हणजे एक मोठं प्लास्टिकचं घमेलं, 100 ते 200 वॅटचा बल्ब आणि डिझेल किंवा रॉकेल एवढंच. आणि सापळा बनवणं त्यावरून सोपं. सापळ्यासाठी शेताचा बांध, कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडाखाली एका खांबावर 5 ते 6 फूट उंचीवर वायरची व्यवस्था करून बल्ब लावायचा. त्या बल्बच्या बरोबर खाली मोठं घमेलं ठेवायचं आणि त्या घमेल्यात पाणी घेऊन त्यात थोडं पेट्रोल आणि रॉकेल मिसळायचं. हा झाला आपला सापळा तयार. हा सापळा लावताना 1 हेक्टर क्षेत्रासाठी 1 ते 2 सापळे पुरेसे असतात. शक्यतो संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत बल्ब चालू करायचा. मेच्या शेवटापासून ते जून महिन्याच्या सुरुवातीला सापळे लावावे, कारण सहसा मेच्या शेवटी पहिला पाऊस पडतो. त्यातल्या त्यात यंदा कमी पावसाची शक्यता सांगितल्याने हुमणीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा वेळी घरच्या घरी प्रकाश सापळे बनवून तुम्ही भुंगेऱ्याचं नियंत्रण करू शकता. तसंच भुंगेऱ्यांचं नियंत्रण हे सामुदायिकरित्या केल्यास जास्त प्रभावी नियंत्रण होतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी आणखी कोणत्या ट्रिक्स वापरता हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.